खारघरमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी लागू करण्यासाठी सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत दारूबंदी संदर्भातील निवडणूक प्रक्रिया लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली। त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्षच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली। या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खारघरच्या दारूमुक्तीसाठी पुढील दिशा ठरवण्यात आली। खारघर कायमस्वरूपी दारूमुक्त करण्यासाठी संघर्षच्या सोबत खारघरवासीय एकवटले असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले। खारघरला दारूमुक्त करावं, खारघर दारूमुक्त राहावं यासाठी संघर्ष 2007 सालापासून प्रयत्न करते आणि संघर्षाच्या बरोबरीनं सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यामध्ये संघर्षाच्या या प्रयत्नामध्ये सातत्यानं सोबत आहेत आणि त्यामुळे वारंवार या खारघरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रेस्टॉरंट, बार सुरू व्हायचा प्रयत्न झाला। त्या वेळेला लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला। म्हणून आज खारघर 2 लाखाच्या घरामध्ये लोकसंख्या पोचते आहे। त्याही वेळेला या खारघरमध्ये दारूबंदीच्या बाबतीमध्ये लोकांची भूमिका आजही ठाम आहे आणि त्यामुळे जे आज रेस्टॉरंट आणि बार चालत आहेत, नव्यानं एक जे विक्रीचं शॉप उघडलं याला विरोध करण्यासाठी म्हणून लोकांनी आंदोलनही केलेले आहेत। विधिमंडळामध्ये सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे आणि या अनुषंगानं ती प्रक्रिया राबवावीच लागेल अशा पद्धतीचं जर शासनाचं म्हणणं आहे तर आम्ही त्या दृष्टिकोनातून सुद्धा सज्ज आहोत। हा एक मेसेज शासकीय यंत्रणेला देण्यासाठी म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो, मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। तिथे एक्साईजचे SP ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याकडून ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे, ही प्रक्रिया टिकणारी असली पाहिजे यासाठीचा आमच्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह होता, संघर्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता आणि म्हणून या अनुषंगानं 25% लोकांच्या सह्या गोळा करायच्यात। त्या 25% लोकांच्या सह्या कशा पद्धतीनं गोळा केल्या पाहिजेत? कायद्यामध्ये तरतूद आहे महिला मतदार किंवा एकूण मतदार, म्हणजे त्याला फक्त महिला मतदार पाहिजे असं त्याला बंधन नाही, पण कायद्याच्या मध्ये असलेल्या वेगवेगळ्या तरतुदी, त्याचं केलं जाणारं इंटरप्रिटेशन या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये शंका आहे। त्यामुळे त्या अनुषंगानं आज आम्ही त्यांना प्रश्न विचारले। याही नंतर या संदर्भामध्ये लेखीच त्यांच्याकडून उत्तर घ्यावं अशी चर्चा आमची आता झाली। या अनुसार संघर्षाच्या माध्यमातून जे राज्याचे आयुक्त आहेत या संदर्भातले त्या आयुक्तांना पत्र दिलं जाईल। लवकरात लवकर त्यांच्याकडून हे उत्तर आलं की मग खारघरच्या नागरिकांच्याकडे आम्ही या ठिकाणी संघर्ष अपील करेल आणि ते आम्ही सर्व सामाजिक राजकीय संघटना घेऊन आम्ही जाऊ। आम्ही जबाबदारी आमच्याकडे वाटून घेऊ प्रत्येक सेक्टरनी आहे आणि त्याप्रमाणे या जबाबदाऱ्या पार पाडून जे पहिलं निवेदन गेलं पाहिजे, 25% सह्या असेल, ते 25% सह्यांचं निवेदन लवकरात लवकर जावं यासाठी आम्ही सज्ज होणार आहोत। या व्यतिरिक्त जे अन्य मार्ग आहेत, म्हणजे कोर्टात ज्यासाठी गेलं पाहिजे कोर्टात जाऊ, शासनानं ज्या दुरुस्ती करण्याचं कबूल केलेलं आहे त्यासाठी शासनाकडे जाऊ, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये खारघरवासीय दारूबंदीच्या विरोधामध्ये जे उठलेले आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही आता माघार घेणार नाही अशाच पद्धतीनं या ठिकाणी पूर्णपणानं एकमत झालेलं आहे। या दृष्टीनं निवडणूक जी घ्यावी लागणार आहे तर इतर निवडणुका आणि ह्या निवडणुका याच्यामध्ये फरक आहे। अशा वेळेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना या गोष्टी म्हणजे समजावल्या पाहिजेत, मग त्या कठीण आहेत असं वाटतं का तुम्हाला? खरं तर गेल्या वर्षभरामध्ये आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरं गेलो, आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत, आम्ही आता महापालिकांच्या निवडणुकांना सुद्धा पुढच्या 6 महिन्यात सामोरे जाणार आहोत। अशा वेळेला निवडणुकांचा अनुभव मतदार म्हणून, उमेदवार म्हणून किंवा अन्य पद्धतीनं सगळ्यांनाच आलेला आहे। आता याच्यातला फरक एवढाच आहे की याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असलं तर किमान 50% हे बाजूनं मतदान झालं पाहिजे हा विषय आहे आणि ज्या उमेदवाराला जिंकायचं असतं त्याचंही टार्गेट 50%चं तर कमीत कमी असतं। तर त्यामुळे त्या अनुषंगानं इथे खारघरवासियांचा एकंदरीत कौल हा दारूबंदी व्हावी यासाठी आहे।
उघडपणानं दारूबंदीला विरोध करणारे तर फार लोक आपण पाहिलेले नसतात. ते छुपेपणानं काय करायचं करतील, ते अनास्था दाखवतील, पण ते उघडपणानं विरोध करत नाही. अशा वेळेला आमची सगळ्यांची मिळून जबाबदारी असेल आणि मला खात्री आहे की खारघरवासियांच्या मनामध्ये दारूबंदी राहावी असं आहे तर ती निश्चितपणाने राहील. ज्यावेळेस आमच्यासोबत सगळे राजकीय पक्ष, सगळे राजकीय कार्यकर्ते आणि प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत, तर ही प्रक्रिया पार पाडणे आम्हाला वाटतं की फार जड नाही आहे. सर, आम्हाला यश मिळेल. लोकांपर्यंत पोहोचायचं आहे सगळ्यांना आपल्याला, आणि ह्या सगळ्या बाबतीत कशा रीतीनं स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. अगदी महिला असतील, सगळ्यात जास्तचा सहभाग महिलांचाच असणार आहे आणि महिलांपर्यंत पोहोचायचं आहे. खारघर हे कॉस्मोपॉलिटन सगळं शहर आहे, सुशिक्षित वर्ग जास्त आहे. ते येतील का? अशा एरवी मतदानाला सुद्धा ते येत नाही आणि इतर मग आता वेगळ्या पद्धतीचं मतदान आहे. महिलांबद्दल तर शंका आमच्या मनात अजिबात नाही आहे. महिलाच नाही तर आम्ही पुरुष आणि महिला दोघांनाही मतदारांना आम्ही याच्यामध्ये सामावून घेणार आहे. कारण महिला आणि पुरुष असा भेदभाव का करायचा, हे अतिशय चांगलं काम आहे. समाजाला सुदृढ करायचं असेल तर दोन्हीही ही लोकांची समाजाच्या जडणघडणीत वाटा असतो. त्यामुळं दोन्ही मतदारांचा आमच्या मतदानामध्ये सहभाग असणार आहे आणि त्यासाठी आम्ही जे काही स्ट्रॅटेजी सगळे राजकीय पक्ष वापरतात तशीच स्ट्रॅटेजी आम्ही असणार आहे. कारण आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत, आम्ही सुद्धा काहीतरी राजकीय विचाराचे आहोत. संघर्ष म्हणजे काय समाजाच्या बाहेरचे नाही आहे ना, तर राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना ज्या पद्धतीनं काम करतात तसंच काम हे पण होणार आहे.